बाळू, तू होतास म्हणून आमचा जीव वाचला बघ. अगदी बरोबर बोलीस वैजंता. अय्यो आम्हाला ठाऊक होते तू आम्हाला वाचवणार म्हणून. अय्य बरे झाले तू देवळाच्या इथे होतास आणि आमच्या मागून वाड्यावर आलास. ते माझा मित्र आहे तो. अय्य मित्र. पण आता तरी देवप्पा गप्प बसणार आहे का? आज वाचले पंच, पर टांग ती तलवार आहेच ना डोक्यावर. पंच काळजी घ्या, कारण काय दिस म्या नसल इथं. अय्यो म्हणजे अय्यो कुठे जाणार बाळू तू? म्या गंगूताईकडे मेंढ्या राखाय जाणार आहे. मग शेवटी झालंय काय? तो पंचची तर राहतो का नाही ठाव नाही. याड लागला का? काय बी बोल ना का? त्या देवपण पंचावर साप सोडला आहे. काय? आता बाळूचा यात काय बी संबंध नाही हा. नाही कसा? त्या देवपण सांगितलं आहे बाळू वाचवून दाव म्हणून पंचाला. मी जाऊन येतो. हो ना ग, बाळू येईल. अय्यो अय्यो बाळू तू नसलास तर आमचे कसे होणार म्हणतो मी. अय्यो अहो आज साप सोडला नंतर काय करल सांगता येत असतं का? बाळू, तू इथेच थांब, तू जाऊ नकोस. अय्यो ए बाळू तू काही कर, पर हितच थांब. समजा ठरलं आहे. आता बाबी नाही ऐकणार. बाळू, मला पण वाटते तू तिकडे जाऊ नकोस. अय्या होय, मला बी असंच वाटत होतं. पण आता मला जावं लागल. असं का ठरवलं मग पण? त्या दिवशी तो देवप्पा आला होता आणि त्या देवप्पानं सांगितलं तुझ्या पोराला जितना नाही सोडत. म्हणून बा म्हणला इथं थांबूच नको. अय्यो विचार करायला पाहिजे. पंच त्या देवप्पाचं काम करावं लागल आता. तो देवप्पा हात धुवून मागेच लागला की हो आपल्या. बरं येतो म्या, नाहीतर घरापतूर काहीतरी वेगळं जायचं अय्या आणि आई हुडकत बसायची. बाळू, आपण परत भेटू. होय, नंतर चाला आम्ही गावात नसल. येतो. अय्यो गेला. इंद्रे, अहो बाळू गेला तर आपण काय करायचे? काहीही करा, पण बाळूला इथे थांबवा बघा. पण ते आता मयप्पाने ऐकायला पाहिजे ना. अय्यो अय्यो मला विचार करू द्या. बाळू, बरं झालं आलास बाबा. आला कधी बोलावून? अहो काय आहे? कशाला गेला होता पंचाच्या वाड्यावर? म्या तुम्हाला सांगितलं ना व. मला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. यांच्या संग घरला का नाही आला?
का लुडबुड करायची आहे तुला हिथं तिथं? जाऊ दे बा. आता पत्र जाऊच देतो आहे की. बाळू त्या देवप्पानं जो साप सोडला काय झालं त्याचं? काय विचारलं ऐकू येत नाही का? तो साप गेला पळून. म्हणजे पंच अक्का गुंडप्पा ह्यासनी काय झालं नाही ना व? नाही. बाळ्या या मोर कशात बी पडू नका. अहो तो कुठं मधी पडला? तो स्वतःहून काय बी बोलला नाही. आता वाड्यावर जायला नग होत पण आला आहे ना व घरला. तू त्याला पाठीशी घालत राहा. म्या मधी बोलले नाही तर समजे त्याच्यावर तुटून पडत्यात. आता उद्याच्याला गंगीकडे जा. म्हणजे जाईल मेंढरान संग. असा घराबाहेर काढून काय बी होणार नाही. तो देवाप्पा काय म्हणला का जीव घेण्याचा? काय करणार? तुम्ही नका काळजी करू. मला नग बी लावणं सोपं आहे. अरे संक्रांत हा आणि तुला तिळगुळ बी दिला नाही. हे धर. तिळगुळ घे आणि गोड बोल. तुला बुधर तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. मला बी देखी. बा तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. बी म्हणा तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. अरे बाला बी द्या. वय हे धर. हे घ्या तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड बोला. राहू दे पाय नका पडू. बरं चला या हात धुवून जेवायला वाढते. देवाप्पा हा देवी आयला निवड फुला आणि दिवा बी लावला. पर गावातला दिवा इजला का नाही? म्हणजे पंचाची काही वार्ता आली का नाही? ते काय समजलं नाही. पण गावातले लोक घाबरले असतात आणि तो पंच गेला असेल ढगात. हा तुम्ही सोडलेला साप काय साधा सुद्धा होता काय? वय अरे आता कळल समजासनी. काय हो देवप्पा इथं माळ रानात बसून गुर हाकीत नाही. देवीची पूजा करतो म्या. वय देवी आईची कृपा आहे माझ्यावर. आणि बरं झालं देवाप्पा. हा आता गाव सगळा जमा झाला असं त्या पंताच्या वाड्या भावती. येलाच की कोणतरी सांगाया. मंगळू तिथं कोणीतरी हाय वाटतं. बघतो. बघ बघ कोण हाय रे? अरे तात्याच हाय त्यो. मंगळू तिथंच थांब. चोरून ऐकत होता का रे? हा
अरे त्या पंचासनी काय बी झालं नाही. त्या बाळूने वाचवलं त्यासनी. वाटा बोलू नका रे तात्या. अरे त्या बाळू मोरा आजपोत तर कोणाचं काही बी चाललेलं नाही. तात्या थांब, बघतोस तू आता. बघ अहो तू आप्पा, अहो हे काय झालं? आता देवी आई हिथं आली नाही तर दगडावर डोकं आपटून जीव दिन म्या. देवी आई! झाली की संक्रांत आता. सांगितलेलं काम केलं नाही. कंच काम विसरलीस ध्यानात असून करायचं नाही. काय बोलताय तुम्ही? तुला सांगितलं होतं ना व गंगेकडे जाऊन ये म्हणून. ते व्हय हाय की ध्यानात माझ्या. आता काय पंचांग बघायचं का? अव आता तर झाली नवसनाची कामं. आजच्या आज निघा, बैलगाडी करून देतो. आणि संग घेऊन जा कोणाला तरी. मी जातो संग. आणि काम करूनच ये. म्या नाही जाणार कुठं. बघतो कसा नाही जात. त्या चंदुलाल शेठच्या वाड्यावर होता तेव्हा बरं होतं घरात. होंगा चालू घरला. बाळू तू गा बस. अव तुम्ही का जाऊन येत नाही? मला त्या गंगीच्या सासूचं तोंड पाहायचं नाही. नाही बोलायचं मला तिच्याशी. म्हणून तुम्ही मला धाडणार भाई? म्हणजे ते नाही म्हणलं तर तुम्ही खापर माझ्यावर फोडणार. ते नाही म्हणलं तर दुसऱ्या कोणा सगळं मी धाडील म्या. नग त्या परीस गंगीचं ध्यान राहील त्याच्याकडे. तेच सांगतोय ना व. समजत नाही. आवराय घ्या, बैलगाडी जोडतो म्या. चल रे भीमा. होय. मला जायला पाहिजे बाळू. म्हणजे म्या घराबाहेर. तू बी ऐकतोस का? आय म्या पंचाला थांबिलो नसतं तर ते धन बाहेर आलं असतं आणि गुंडप्पाचा जीव गेला असता. पांडुरंगा हे काय सांगतोस तू? मग ते धन जीव मागत होतं आणि पंच तयार झाला होता. तुला कसं ठाव? जमिनीतून काय आवाज येतोय मी ऐकलं होतं. बाळू पण तू बोलतोस ते कुणासने बी खरं वाटत नाही. त्याचं काय करावं? राहू दे. मी घरात नसलो की बरं असतंय. ठीक बस. सांभाळून जावा. वय.
गंगे, ए गंगे, हा अगं पाणी आण. आणते. काय कामाची नाही बघ. लई कौतुकाची. हा. मला आणता येत नाही बाय. सांगितलं तर आणीन की. तुमच्या मनात काय मला काय ठावं? आज ये पाणी तंटा करू नका. ऐकलं का? सांगा की काय पाहिजे. नाही म्हणलं का? माझा डावा डोळा सारखा फडफडतोय. हा? आयो म्हणजे कुणीतरी पाहुणं येणार. नग नगा पाहुणं रावळ नगा. हे घे भूक लागली या. पटापट जेवायला घ्या. भराभरा काम करा. येऊ का? आय अगं ये की. अगं विचारायचं काय? कशी आहेस? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे. सत्य कशी आहेस? कसा आहेसा? काय सांगायचं. या बसा. उठ. वय वय वय. अय बस बस बसा. वय गोदा ग बस की. अगं ना राहू दे. आज तू सांगितलं नाही येणार म्हणून. अगं सांगावा धाडणार होते पण आले ना सांगतात. मी काय बोलत बसले. थांब पाणी देते. ना देते. गुणाची आहे पोर माझी. सत्य हे बघितलं का? मी काय आणलं आहे तुझ्यासाठी. काय आहे? ह्यात तिळगुळ आहेत. आठ ठेव आणि समदे खा. वानोळा बी आणला आहे. कसं काय येणं केलं? खरं तर हेच येणार होतं पण म्याच त्यासनी म्हणाले का तुम्हीच दर यायला जाता मला बी जाऊ द्या की म्हणून आले. घरचे समधी बरे आहे ना? वय समजा ठीक आहे पर तुम्हासनी एक विचारायचं होतं. मला बी वाटलंच काहीतरी काम असणारच. हं? संक्रांत झाल्यावर मेंढ्या घेऊन बाहेर जाताय ना व तुम्ही? होय जायचंच आहे. पानगळ सुरू झाली आहे. इथं पाणी बी नाही चारा बी नाही. बाहेर तर जायच पाहिजे. गंगी तू बी जातीयस नव? वय जायच पाहिजे ना ह्यांच्या संग. भाकर करायची रोजचं बघायचं म्हणल्यावर एकाच दोघं पाहिजेच की. चांगलं आहे की. तेवढंच घराच्या बाहेर पडायला मिळतंय. समधी पोरं माझ्या अंगावर टाकून जात्यात. यासनी काय जाते मेंढर घेऊन जाया.
माझा जीव खात्यात नुसती. आय असं असेल तर मी बी येऊ का? ए सत्ते, तुझं काय काम नाही ते. मालक म्हणत होत का या यायला बाळूला बी तुमच्या संग येऊ दे का?